तर तुम्ही म्हणसान की एवढ्या गाड्या लागल्या कशासाठी? गाड्या लागल्या म्हणजे सुरुवात पासून सांगतो तुम्हाला. आता आपण आलो आपल्या गाडीजवळ आल्यानंतर मग तथागतात दर्शन घेतलं आणि मग गाडी आपण केली स्टार्ट केल्यानंतर मग आता निघालो आपण कस्टमरच्या लोकेशनला, कस्टमरले घ्यायसाठी. कस्टमरले घेतल्यानंतर मग आता आपण गेलो डायरेक्ट लागलो हायवे लागल्यानंतर कस्टमर हायवे लागून मग काय पाऊस चालू होता. म्हटलं पाऊस थोडा घ्यावा आपल्या नटीचा व्हिडिओ घेतल्यानंतर मग आणखी सर्व समोर जाऊन व्ह्यू चांगले होते, मस्त आपले पाणी चालू होतं. त्याच्यात आपलं इकडून तिकडून मस्त आपण निघालो रायगड मांडला. समोर जाता जाता अचानक आपल्या इकडं डोंगर मस्त डोंगरावर एकदम असे ढग येऊन बसले होते ना, एकदम खतरनाक. समोर तर बस चक्क एवढे धुकन हे होते, खतरनाक. त्यानंतर मग थोडे व्ह्यू चला घेऊ म्हटलं, इकडून इकडे. समोर तर एकदम धुकं खतरनाकच होतं. आपण थोडं ते म्हणले थांबू, मग थांबल्यानंतर म्हणलं चला थोडस आपल्या गाडीचा व्हिडिओ काढले, थोडं व्हिडिओ घेतलं होतं. आणि मग काय रस्ता बी मोकळा होता, काही टेन्शन नाही. म्हटलं आपला बी थोडासा व्हिडिओ घ्यावा. इकडे रस्ता मस्त जात होता म्हटलं खाली. आणि मग काय तिथून निघालो आपलं समोर बघितलं तर बाप एवढं धुकं की अक्षरशः समोर काहीच दिसत नव्हतं. आपलं पार्किंग लाईट चालू केला आणि निघलो हळूहळू समोरच्या गाडी मागे निघता अचानक म्हणला धोका आहे तर चालू द्या हळूहळू. आपला समोरचा भाऊ पण काय तो पण हळूहळू चालतच होता. काय समोर घाट भेट लागला, आपल्याला टर्न होता. टर्नावर मग असं इकडून तिकडे गाडी जरा गेली होती तर घेतली इकडे, मोबाईल ठेवला साईडले. म्हणलं चला. अचानक मग आपण घाटात लागल्यानंतर मग थांबलो थोडस. घाटातून उतरता आपल्याला समोर दिसला एकदम धबधबा दिसल्यानंतर मग काय थांबलो तिथं. थांबल्यावरती मग बघा तुम्ही किती भारी झरणा होता, एकदम एक नंबर व्ह्यू, मस्त चौकून झाडं डोंगर. त्याविषयी म्हणलं चला आपण थोडा आपला व्हिडिओ घ्यायचा डोंगरात. दिसलो आपण, चला व्हिडिओ दिसल्यानंतर काय मग आता इथून थोडं लगेच निघालो. मग आता याचा विषय असा आहे की मित्रांनो, सगळं करा पण कोर्ट कचेरीच्या नादाला कधी लागू नये. हे आम्ही इथं कोर्टामध्ये आलो होतो, तर झालं काम. आता काय मग आता बघू पुढच्या वेळेस काय आहे तर.